नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 66 ते 73 पर्यंत चर्चा करू. आपण सगळेच आजकाल कॉन्ट्रॅक्ट्स आणि ऑनलाईन फायलिंग वापरतो, नाही का? पण कधी विचार केलाय का की या डिजिटल जगात एखादी सही खरी आहे की खोटी हे कायदा नक्की कसं ठरवतो? याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण समजून घेणार आहोत. तर याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पाहणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 66. हे कलम इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या पुराव्याबद्दलचा एक खूप महत्त्वाचा एक मूळ नियम सांगतं, जो आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, आपण बोलतोय कलम 66 भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल. हे कलम थेट इलेक्ट्रॉनिक सही कशी सिद्ध करायची या प्रक्रियेशी संबंधित आहे. आणि हो, ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांच्या तयारीसाठी तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. चला, आता बघूया की कायद्यात नक्की काय लिहिलं आहे. सुरक्षित इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा अपवाद वगळता जर कोणत्याही ग्राहकाची इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला जोडल्याचा आरोप असेल तर ती इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी त्या ग्राहकाचीच आहे हे सिद्ध करणे आवश्यक आहे. आता सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो? समजा कोणी म्हटलं की एका इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटवर तुमची डिजिटल सही आहे, तर ती सही तुमचीच आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्या व्यक्तीवर असते. पण यात एक कॅच आहे. जर ती सही सिक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असेल तर मात्र हा नियम लागू होत नाही. ठीक आहे, तर आता या कलमाला आपण थोडं अजून खोलात जाऊन समजून घेऊया, याचं विश्लेषण करूया. कारण यात काही असे महत्त्वाचे शब्द आहेत ज्यांचा अर्थ कळला तरच हे कलम आपल्याला व्यवस्थित समजेल. या कलमामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे घटक किंवा शब्द आहेत. पहिला आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, दुसरा आहे सबस्क्रायबर आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे सिक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. चला, आता एक एक करून या सगळ्यांचा अर्थ समजून घेऊया. तर पहिला शब्द आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. आता हे नक्की काय आहे? ही एक डिजिटल पद्धत आहे जी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला प्रमाणित करण्यासाठी वापरली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सही करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, आपण सरकारी पोर्टल्सवर जी डिजिटल सही वापरतो किंवा कोर्टात फायलिंग करताना जी सही वापरतो तीच ही इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. ठीक आहे, आता दुसरा शब्द सबस्क्रायबर. सबस्क्रायबर म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तीच्या मालकीची किंवा नियंत्रणात ती इलेक्ट्रॉनिक सही असते आणि जी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवर सही करण्यासाठी वापरली जाते ती व्यक्ती म्हणजे सबस्क्रायबर. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या व्यक्तीच्या नावाने डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट काढलेलं असतं ती व्यक्ती सबस्क्रायबर असते. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द, सिक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. ही काही साधीसुधी इलेक्ट्रॉनिक सही नाही. ही एक अशी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी आहे जी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तिची सत्यता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी जे काही उच्च तांत्रिक मानक आहेत ते पूर्ण करते. आणि कायद्यानुसार अशी सही स्वतःच खरी मानली जाते, म्हणजे ती वेगळी सिद्ध करायची गरज नसते. आणि म्हणूनच आपण जे कलम 66 पाहिलं त्यात या सहीला एक अपवाद म्हणून ठेवण्यात आला आहे. बरं, थिअरी तर समजली, पण आता आपण हे पाहूया की प्रॅक्टिकली कोर्टामध्ये एखादी सामान्य इलेक्ट्रॉनिक सही सिद्ध करायची असेल तर ती कशी केली जाते? तर एक सामान्य इलेक्ट्रॉनिक सही सिद्ध करण्यासाठी कोर्टाकडे अनेक मार्ग असतात. जसं की पहिलं म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट सादर करणं, दुसरं त्याची तांत्रिक तपासणी करणं, तिसरं प्रमाणीकरणाचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते तपासणं किंवा मग सायबर एक्सपर्ट्सचं मत घेणं, आणि शेवटचा सोपा मार्ग म्हणजे सही करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच ती सही केल्याचं कबूल करणं. चला एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया, म्हणजे विषय अजून सोपा होईल. समजा एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यावरून अ आणि ब या 2 पक्षात वाद सुरू झालाय. अ म्हणतोय की मी या कॉन्ट्रॅक्टवर सही केलेलीच नाही. आता आपल्या कलम 66 नुसार ब पक्षावर ही जबाबदारी येते की त्याने हे सिद्ध करावं की अचीच इलेक्ट्रॉनिक सही खरी आहे, आणि हे सिद्ध करण्यासाठी तो अचं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट कोर्टात पुरावा म्हणून सादर करू शकतो. आता ह्या संदर्भात एक खूप महत्त्वाचा केस लॉ आहे.
अनवर पीव्ही विरुद्ध पी.के. बशीर. ह्या केसमध्ये न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत मांडला. तो म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स किंवा सह्या पुरावा म्हणून स्वीकारायच्या असतील तर त्यासाठी कायद्यात दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे. आणि ह्या निर्णयामुळे आपल्या कलम 66च्या तरतुदीला अजूनच बळकटी मिळाली. आणि याच विषयाला पुढे घेऊन जाणारी आणखी एक महत्त्वाची केस म्हणजे अर्जुन पंडितराव खोतकर विरुद्ध कैलाश कुशणराव गोरंट्याल. या केसमध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक पुरावा सिद्ध करण्यासाठी नक्की काय काय प्रक्रियात्मक गोष्टींची पूर्तता करायला हवी हे अजून स्पष्ट केलं. या निर्णयाने डिजिटल प्रमाणीकरणासाठी एक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व घालून दिली. चला, आत्तापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं. आता वळूया आपल्या मेन फोकसकडे, म्हणजेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे मुद्दे आणि एक छोटीशी उजळणी. परीक्षेसाठी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ही जी तरतूद आपण आता शिकलो ती पूर्वी जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये कलम 67 मध्ये होती. आता नवीन कायद्यात म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये ती कलम 66 म्हणून समाविष्ट केली आहे. हे जुनं आणि नवीन कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, आता परीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलमाच्या क्रमांकावर किंवा त्यातील सिक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या अपवादावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मेन्स परीक्षेमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट कसा सिद्ध कराल यावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो किंवा थेट इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीच्या पुराव्यावर एक छोटी टीप लिहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दोन्हीसाठी तयार रहा. चला, तर मग एक जलद उजळणी करूया. 3 गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत. पहिली, कलम क्रमांक कलम 66, भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरी, मुख्य संकल्पना, सामान्य इलेक्ट्रॉनिक सही सिद्ध करणं बंधनकारक आहे, पण सिक्युअर सहीला हा नियम लागू होत नाही. आणि तिसरी, परीक्षेसाठी महत्त्व. प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे होतं कलम 66चं विश्लेषण. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 67 अभ्यासणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. चला, मग बघूया आज आपण काय काय डिस्कस करणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 67चा परिचय करून घेऊ. मग जे अटेस्टेड डॉक्युमेंट्स असतात म्हणजे साक्षांकित दस्तऐवज ते कसे सिद्ध करायचे हे पाहू. त्यातले महत्त्वाचे अपवाद काय आहेत, काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय आणि जुन्या कायद्याशी याची तुलना कशी होते हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत तेही आपण बघू. तर कलम 67 याला आपण साक्षांकित दस्तावेज सिद्ध करण्याचा पाया म्हणू शकतो. म्हणजे बघा, असे काही डॉक्युमेंट्स असतात ज्यांना कायद्यानुसार साक्षीदारांची गरज असतेच असते. तर अशा डॉक्युमेंट्ससाठी हा सेक्शन एक बेसिक नियम ठरवतो. याच कलमामुळे कोर्टात डॉक्युमेंट्सची सत्यता म्हणजे ऑथेंटिसिटी आणि विश्वासार्हता टिकून राहते. तर या कलमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर कायद्यानुसार ज्या डॉक्युमेंट्सना साक्षांकित करणं म्हणजे अटेस्ट करणं आवश्यक आहे त्यांचे एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी कशी सिद्ध करायची हेच हे कलम स्पष्ट करतं. सोप्या शब्दात सांगायचं तर जिथे कायद्याने साक्षीदार असणं कंपल्सरी केलंय तिथेच हे कलम लागू होतं. साक्षांकन किंवा अटेस्टेशन ही संकल्पना आधी आपण नीट समजून घेऊया. याचा अगदी सोपा अर्थ आहे की जेव्हा एखादी व्यक्ती डॉक्युमेंटवर सही करते तेव्हा एक साक्षीदार ते बघतो, खात्री करतो आणि मग तो स्वतः त्यावर सही करतो की हो, माझ्यासमोर सही झाली आहे. यालाच अटेस्टेशन म्हणतात. उदाहरणार्थ मृत्यूपत्र म्हणजे विल यावर साक्षीदारांची सही असणं हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, आता आपण ह्या कलमाच्या अगदी गाभ्याकडे म्हणजे मुख्य भागाकडे वळूया आणि बघूया की कोर्टात एखादा पुरावा सिद्ध करण्याची प्रक्रिया कशी ठरवलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर विचार करा, कायद्यानुसार एखाद्या डॉक्युमेंटवर साक्षीदाराची सही असणं बंधनकारक आहे. तर अशा डॉक्युमेंटला तुम्ही कोर्टात पुरावा म्हणून तोपर्यंत वापरूच शकत नाही जोपर्यंत तुम्ही कमीत कमी एका साक्षीदाराला कोर्टात बोलावून हे सिद्ध करत नाही की हो, ही सही माझ्या समोर झालेली आहे. या कलमामध्ये 3 महत्त्वाचे शब्द किंवा घटक आहेत ज्यांवर सगळं अवलंबून आहे.
पहिला, साक्षांकन करणारा साक्षीदार म्हणजे अटेस्टिंग विटनेस. दुसरा आहे अंमलबजावणी, ज्याला आपण एक्झिक्युशन म्हणतो. आणि तिसरा, तो डॉक्युमेंट कायद्यानुसार आवश्यक असला पाहिजे. चला, या प्रत्येकाचा अर्थ थोडक्यात समजून घेऊ. साक्षांकित दस्तऐवज सिद्ध करण्याची एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया आहे, जसं की तुम्ही या 5 स्टेप्समध्ये बघू शकता. सगळ्यात आधी डॉक्युमेंट ओळखायचा, मग कमीत कमी एका साक्षीदाराला कोर्टात बोलवायचं. तो साक्षीदार जिवंत आणि साक्ष देण्यास सक्षम पाहिजे. त्यानंतर तो अंमलबजावणीबद्दल साक्ष देतो आणि हे सगळं सिद्ध झालं की मगच तो दस्तऐवज पुरावा म्हणून स्वीकारला जातो. प्रत्येक टप्प्यावर त्याची सत्यता तपासली जाते. आता ह्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कायदा या मुख्य नियमाला एक अपवाद पण देतो, आणि तो अपवाद कलम 67च्या परंतुक म्हणजे प्रवाइजोमध्ये दिलेला आहे. हा अपवाद कधी लागू होतो? तर या 3 अटींची एकत्र पूर्तता झाली पाहिजे. पहिली अट, तो दस्तावेज नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असावा. दुसरी, तो मृत्यूपत्र म्हणजे विल नसावा. आणि तिसरी, त्याच्या एक्झिक्युशनला कोणी नाकारलेलं नसावं. या 3ही गोष्टी एकत्र असतील तरच साक्षीदाराला बोलवण्याची गरज नाही. खास करून दिवाणी प्रकरणांमध्ये याला खूप महत्त्व आहे. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जो तुम्ही लक्षात ठेवायलाच हवा. मृत्यूपत्रासाठी म्हणजे विलसाठी हा अपवाद कधीही लागू होत नाही. जरी विल रजिस्टर्ड असेल तरीही ते सिद्ध करण्यासाठी कमीत कमी एका साक्षीदाराला तपासणं हे कंपल्सरी आहे. परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न येतो. चला आता बघूया की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्सनी काही महत्त्वाच्या केसमध्ये या तरतुदीचा अर्थ कसा लावला आहे. आपण पहिली केस बघूया, एच. वेंकटाचलायंगार विरुद्ध B.N. थिम्माजम्मा. हा खटला मृत्यूपत्राच्या सिद्धतेसाठी म्हणजे प्रूफ ऑफ विलसाठी एक लँडमार्क केस मानली जाते. ह्या केसमध्ये कोर्टाने काय तत्त्व मांडलं? तर मृत्यूपत्रासाठी पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी खूप मोठी असते आणि कोणताही संशय दूर करण्यासाठी जो अटेस्टिंग विटनेस आहे म्हणजे साक्षांकन करणारा साक्षीदार, त्याची साक्ष ही अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. आता आपण दुसरी एक महत्त्वाची केस बघूया, कल्याण सिंग विरुद्ध छोटी. ही केस आपल्याला साक्षांकन करणाऱ्या साक्षीदाराची भूमिका नक्की काय असते हे स्पष्ट करते. ह्या निर्णयाने खूप छान स्पष्ट केलंय की साक्षीदाराने नक्की काय सिद्ध करायचं असतं. त्याने हे सिद्ध करायला पाहिजे की एक्झिक्युटंटने म्हणजे ज्याने डॉक्युमेंट बनवला त्याने त्यांच्यासमोर सही केली आणि त्यांनी म्हणजे साक्षीदारांनी एक्झिक्युटंटच्या समोर सही केली. हे दोन्ही सिद्ध होणं गरजेचं आहे. ही तरतूद जुन्या कायद्यातून नवीन कायद्यात कशी आली आहे तेही आपण पटकन बघून घेऊया. तर बघा, ही तरतूद पूर्वी जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या कलम 68 मध्ये होती. आता नवीन कायद्यात तिचा नंबर बदलून 67 झाला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ जे कायदेशीर तत्त्व आहे, जो कोर प्रिन्सिपल आहे, तो अजिबात बदललेला नाहीये. आणि हे परीक्षेच्या तयारीसाठी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्या सगळ्या ॲस्पिरंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग, परीक्षांसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे. न्यायपालिकेच्या प्रिलिम्स परीक्षेसाठी तुम्हाला थेट सेक्शन नंबरवर किंवा मृत्यूपत्राच्या अपवादावर प्रश्न येऊ शकतो. आणि APO मेन्स परीक्षेसाठी एखाद्या वादग्रस्त बक्षीसपत्रावर किंवा मृत्यूपत्रावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स येण्याची शक्यता खूप जास्त आहे, जिथे तुम्हाला हा नियम आणि त्याचा अपवाद दोन्ही लागू करावे लागतील. चला एक क्विक रिव्हिजन करूयात. 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, कलम क्रमांक 67. दुसरी, मूळ संकल्पना म्हणजे साक्षांकित दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी कमीत कमी एका साक्षीदाराला बोलावं लागतं. आणि तिसरी, तो महत्त्वाचा अपवाद जो नोंदणीकृत दस्तऐवजांसाठी आहे पण मृत्यूपत्रांना कधीच लागू होत नाही. चला, जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. कलम 67 अंतर्गत मृत्यूपत्रासाठी जी अनिवार्य सिद्धतेची अट आहे, ती अट मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची इच्छा आणि त्याच्या मृत्यूनंतर होणारी फसवणूक टाळण्याची गरज, या दोन्हीमध्ये एक संतुलन कसं साधते? तर हे होतं कलम 67चं सविस्तर विश्लेषण. आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल. ज्युडिशियरी, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांसाठी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत, कलम 68. आता विचार करा, एखाद्या खूप महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा साक्षीदारच सापडला नाही तर काय करायचं?
बरोबर? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कलमात मिळतं आणि म्हणूनच ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं ठरतं. तर हे जे कलम आहे हे येतं दस्तऐवजी पुरावा म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स या चॅप्टरखाली. म्हणजे यावरून आपल्याला एक कल्पना येते की आपण आता कागदपत्रांच्या कायदेशीर बाजूबद्दल बोलणार आहोत, त्यांच्या वैधतेबद्दल. ठीक आहे, तर आज आपण काय काय कव्हर करणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण साक्षांकनाचा मूळ नियम काय आहे ते समजून घेऊ. मग आपण कलम 68 कडे वळू, जो एक अपवाद आहे. त्यानंतर हे सिद्ध कसं करायचं, कोर्टात याचा वापर कसा होतो आणि यावर एक महत्त्वाचा केस लॉ सुद्धा पाहू. जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे ते पण बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स. चला सुरुवात करूया. बघा, कलम 68 समजून घ्यायच्या आधी आपल्याला त्याचा जो बेसिक नियम आहे तो माहीत पाहिजे. तर जनरल रूल असा आहे की काही डॉक्युमेंट्स ज्यांच्या कायद्यानुसार साक्षांकन म्हणजे अटेस्टेशन करणं कंपल्सरी आहे, उदाहरणार्थ मृत्यूपत्र किंवा गहाणप्रत, तर असे डॉक्युमेंट सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोर्टात कमीत कमी एका अटेस्टिंग विटनेसला म्हणजे साक्षांकन करणाऱ्या साक्षीदाराला बोलवावंच लागतं. हा आहे मूळ नियम. पण इथे एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येतो. विचार करा, जर तो साक्षांकन करणारा साक्षीदार सापडलाच नाही तर मग काय करायचं? कायदा यावर काही सोल्युशन देतो का? आणि बरोबर, याच प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं उत्तर आहे कलम 68. हे कलम एक महत्त्वाचा अपवाद आहे. म्हणजे अशा परिस्थितीसाठी एक खास तरतूद जेव्हा तुम्हाला साक्षीदार मिळू शकत नाही. ओके, तर आता बघूया की कायद्याच्या भाषेत म्हणजे बेअर ॲक्टमध्ये हे कलम नेमकं काय म्हणतं. जर असा कोणताही साक्षांकन करणारा साक्षीदार सापडला नाही, तर हे सिद्ध केले पाहिजे की किमान एका साक्षांकन करणाऱ्या साक्षीदाराचे साक्षांकन त्याच्या हस्ताक्षरात आहे आणि दस्तऐवज निष्पादित करणाऱ्या व्यक्तीची सही त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात आहे. मला माहितीये हे कायदेशीर शब्द थोडे जड वाटू शकतात, पण काळजी करू नका, आपण आता हे सोप्या शब्दात फोडून बघू. तर तुम्हाला जर या अपवादाचा फायदा घ्यायचा असेल तर कायद्यानं 2 गोष्टी सिद्ध करायला सांगितल्या आहेत. 2 मुख्य अटी आहेत. यातली पहिली अट काय आहे? कोणताही साक्षांकन करणारा साक्षीदार सापडला नाही. आता याचा अर्थ काय घ्यायचा? तर याचा अर्थ असा होऊ शकतो की साक्षीदाराचा मृत्यू झालाय, किंवा तो सापडतच नाहीये, किंवा तो साक्ष देण्यासाठी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, किंवा तो कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर कुठेतरी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे निष्पादक किंवा एक्झिक्युटंट. सोप्या भाषेत ही ती व्यक्ती आहे जिने त्या डॉक्युमेंटवर सही करून ते बनवले आहे. म्हणजे बघा, जेव्हा साक्षीदार हजर नसतो तेव्हा कोर्ट एक प्रकारची 2 पार्ट टेस्ट घेते. या 2 गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतात. एक, कमीत कमी एका साक्षीदाराचं हस्ताक्षर खरं आहे हे सिद्ध करा. आणि 2, ज्या व्यक्तीने तो दस्तऐवज बनवला म्हणजे तो जो निष्पादक आहे त्याची सही सुद्धा खरी आहे हे सिद्ध करा. आणि हे लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्याच लागतील. एक केली आणि दुसरी नाही असं चालणार नाही. चला, आता थिअरी तर खूप झाली. हे सगळं प्रत्यक्षात कोर्टात कसं काम करतं ते बघूया. एक अगदी कॉमन उदाहरण घेऊया. समजा एका व्यक्तीने आपलं मृत्यूपत्र म्हणजे विल बनवलं. त्यावर 2 साक्षीदारांनी सह्या पण केल्या. आता काही वर्षांनी ती व्यक्ती आणि दुर्दैवाने ते दोन्ही साक्षीदार तिघांचाही मृत्यू होतो. आता प्रश्न येतो की ते मृत्यूपत्र कोर्टात सिद्ध कसं करायचं? साक्षीदार तर कोणीच नाहीये, बरोबर? इथेच कलम 68 पिक्चरमध्ये येतं. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला तीच 2 पार्ट टेस्ट पास करावी लागेल. पहिलं, तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की त्या 2 मृत साक्षीदारांपैकी कमीत कमी एकाचं हस्ताक्षर खरं आहे. हे तुम्ही हँडरायटिंग एक्सपर्टच्या मदतीने किंवा इतर पुराव्यांनी करू शकता. आणि दुसरं, ज्या व्यक्तीने ते मृत्यूपत्र बनवलं त्याची सही सुद्धा खरी आहे हे पण सिद्ध करावं लागेल. जर या दोन्ही गोष्टी तुम्ही यशस्वीपणे सिद्ध केल्या तर साक्षीदार नसतानाही कोर्ट ते मृत्यूपत्र खरं मानू शकतं. आता यावर एक लँडमार्क केस लॉ बघूया, ज्यामुळे हा मुद्दा अगदी क्रिस्टल क्लिअर होईल. ही केस आहे सर्वोच्च न्यायालयाची, बेंगा बेहरा विरुद्ध ब्रजकिशोर नंदा. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर अगदी हाच प्रश्न होता की साक्षीदार उपलब्ध नसेल तर डॉक्युमेंट कसं सिद्ध करायचं. आणि कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की अशा वेळी कलम 68 मध्ये दिलेली जी 2 स्टेप प्रोसेस आहे तीच फॉलो करायची. म्हणजे काय, तर साक्षीदाराचं हस्ताक्षर आणि निष्पादकाची सही सिद्ध करा आणि डॉक्युमेंट प्रूफ करा. या निर्णयाने या नियमाला एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं.
आता तुमच्यापैकी जे विद्यार्थी जुना कायदासुद्धा वाचत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, ही जी तरतूद आहे ती जुन्या कायद्यात कुठे होती? चला एक छोटंसं कंपॅरिझन बघूया. तर बघा, नवीन भारतीय साक्ष अधिनियमामधलं जे आपलं कलम 68 आहे तेच तत्व तुम्हाला जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 69 मध्ये सापडेल. म्हणजे फक्त सेक्शन नंबर बदललाय, पण आतला जो नियम आहे, जो गाभा आहे, तो अगदी सेम आहे. ओके, चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेसाठी हे कलम किती महत्त्वाचं आहे आणि यावर प्रश्न कसे येऊ शकतात? एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने हे कलम खूप महत्त्वाचं आहे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबरवर प्रश्न येऊ शकतो की साक्षीदार उपलब्ध नसल्यास पुरावा कसा द्यावा हे कोणत्या कलमात दिले. आणि मेन्समध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे एक सिच्युएशन देतील की एक मृत्यूपत्र आहे आणि त्याचे साक्षीदार मृत आहेत, तर तुम्ही ते कसं सिद्ध कराल? तेव्हा तुम्हाला हे कलम 68 व्यवस्थित एक्सप्लेन करावा लागेल. चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. या पूर्ण डिस्कशनमधून 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परीक्षेसाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1. सेक्शन नंबर, भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 68. 2. मुख्य संकल्पना काय आहे? तर जेव्हा साक्षीदार सापडत नाही तेव्हा डॉक्युमेंट कसं प्रूव्ह करायचं. आणि 3. त्यासाठी 2 पुरावे कोणते लागतात? एका साक्षीदाराचा हस्ताक्षर आणि निष्पादकाची सही. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर विषयांवर माहिती मिळवण्यासाठी गंगा एज्युकेशनसोबत कनेक्टेड रहा. आज आपण भारतीय साक्षी अधिनियम 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे कलम 69. हे कलम दस्तऐवजाच्या अंमलबजावणीच्या कबुलीबद्दल आहे आणि हो, न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. चला आजच्या चर्चेची सुरुवात एका सरळ प्रश्नाने करूया. समजा आपल्याला न्यायालयात एखादा दस्तऐवज सिद्ध करायचा आहे, तर का प्रत्येक वेळी त्यावरील साक्षीदाराला बोलावणं बंधनकारक असतं का? जरा विचार करा. याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. तर त्या प्रश्नाचं थेट आणि सोपं उत्तर आपल्याला भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 69 देतं. हे कलम कबुलीचा नियम म्हणजे रूल ऑफ ॲडमिशन समोर ठेवतं, ज्यामुळं दस्तऐवज सिद्ध करण्याची जी किचकट प्रक्रिया आहे ती खूप सोपी होऊन जाते. चला तर मग पाहूया हे कलम नेमकं काय सांगतं. आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल. यातलं जे प्रकरण 5 आहे ते पूर्णपणे दस्तऐवजी पुराव्याशी संबंधित आहे. आणि याच प्रकरणात येतं आपलं कलम 69, जे सांगतं की काही विशिष्ट परिस्थितीत दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची गरज लागत नाही. आता कायद्याच्या मूळ भाषेनुसार हे कलम काय म्हणतं ते बघूया. ज्या दस्तऐवजाला कायद्यानुसार साक्षांकित करणे आवश्यक आहे, त्या दस्तऐवजाच्या पक्षकाराने स्वतः त्याच्या अंमलबजावणीची कबुली दिल्यास ती कबुलीच त्याच्या विरुद्ध अंमलबजावणीचा पुरेसा पुरावा असेल. आता हे ऐकायला थोडं किचकट वाटू शकतं, पण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीने दस्तऐवज बनवला आहे तो स्वतः कोर्टात येऊन मान्य करतो की हो, हा दस्तऐवज मीच तयार केला आहे, ही सही माझीच आहे, तर बस ती कबुलीच पुरेसा पुरावा मानली जाते. चला मग आता या नियमाचं थोडं आणखी विश्लेषण करूया. म्हणजे कलम 69 नक्की लागू कधी होतं, याचे आवश्यक घटक किंवा इन्ग्रेडियंट्स नेमके कोणते आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या कलमाचे 3 आधारस्तंभ आहेत असं समजा. पहिला आहे कबुली म्हणजे ॲडमिशन. याचा सरळ अर्थ आहे की पक्षकाराने स्वतःच एखादी गोष्ट खरी असल्याचे मान्य करणे. दुसरा महत्त्वाचा शब्द आहे साक्षांकित दस्तऐवज म्हणजे अटेस्टेड डॉक्युमेंट, जसं की मृत्यूपत्र किंवा गहाणखत, ज्यावर कायद्यानुसार साक्षीदारांची सही लागतेच. आणि तिसरा पुरेसा पुरावा म्हणजे सफिशियंट प्रूफ. याचा अर्थ एकदा कबुली दिली की कोर्टाला वेगळा पुरावा मागायची गरजच पडत नाही. बरं, मग ही प्रक्रिया चालते कशी? एकदम सोपी आहे. बघा, पहिली पायरी एक साक्षांकित दस्तऐवज आहे आणि त्याचा एक पक्षकार आहे. दुसरी पायरी तो पक्षकार स्वतःच कबूल करतो की त्यानंच तो दस्तऐवज तयार केलाय. तिसरी पायरी त्याची ही कबुली त्याच्याविरुद्ध एक भक्कम आणि पुरेसा पुरावा बनते. आणि मग शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, आता त्या साक्षीदारांना बोलवायची काहीही गरज उरत नाही. अच्छा, तर या कबुलीचे कायदेशीर परिणाम काय होतात? पहिलं म्हणजे न्यायालयाचा वेळ वाचतो, साक्षीदारांची तपासणी करावी लागत नाही. दुसरं, त्या कबुली देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तो दस्तऐवज सिद्ध मानला जातो. पण इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, ही कबुली फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीपुरती बंधनकारक असते ज्याने ती दिली आहे, इतर कोणावरही नाही.
हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण थेअरी पाहिली, पण प्रत्यक्षात कोर्टात या कलमाचा वापर कसा होतो? चला काही उदाहरणं आणि महत्वाचे केस लॉ बघूया. चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा एका व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं आणि त्यासाठी एक मॉर्गेज डीड म्हणजेच गहाणखत बनवलं. आता काही वर्षांनी पैशांवरून वाद झाला आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टात ती व्यक्ती मान्य करते की हो, हे गहाणखत खरं आहे आणि सही माझीच आहे. बस इथे कलम 59 लागू होतं. आता त्या गहाणखतावर साक्षीदार म्हणून ज्यांनी सह्या केल्या होत्या त्यांना कोर्टात बोलवण्याची अजिबात गरज नाही. याच तत्वाला सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या केसमध्ये दुजोरा दिला आहे. केसचं नाव आहे नारायण भगवंतराव गोसावी विरुद्ध गोपाळ विनायक गोसावी. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती स्पष्टपणे कबुली देते तेव्हा तो स्वतःच एक महत्वाचा पुरावा असतो. मग त्यासाठी वेगळे औपचारिक पुरावे सादर करण्याची आवश्यकता उरत नाही. आता आपण येऊया आपल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. परीक्षेच्या दृष्टीने हे कलम का महत्वाचं आहे? जे विद्यार्थी न्यायपालिका आणि एपीओ परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी यातून काय लक्षात घ्यायचं आहे? परीक्षेसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, जी तरतूद आपण आता कलम 79 मध्ये शिकतोय ती जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये कलम 70 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तिचा नंबर बदलून 69 झाला आहे. हा बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, मग परीक्षेमध्ये प्रश्न कसा येऊ शकतो? बघा, पूर्व परीक्षेत म्हणजे प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक विचारला जाऊ शकतो किंवा कलम 69 कोणत्या तत्वाबद्दल आहे असा प्रश्न येऊ शकतो. आणि मुख्य परीक्षेत म्हणजे मेन्समध्ये तुम्हाला एखादी समस्या देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कबुली हा पुरेसा पुरावा आहे यावर एक छोटी टिप लिहा असंही सांगितलं जाऊ शकतं. या कलमाचा मूळ उद्देश लक्षात ठेवा, न्यायालयाचा वेळ वाचवणे. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम आहे 69 भारतीय साक्षी अधिनियम 2023. 2. मूळ संकल्पना काय आहे तर पक्षकाराने दिलेली कबुली ही त्याच्या विरुद्ध पुरेसा पुरावा असते. आणि 3. जुन्या कायद्यात हे कलम होतं 70. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तर हे होतं कलम 69चं विश्लेषण. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. मी धनश्री कदम. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्वाचं कलम 70 समजून घेणार आहोत. हे कलम दस्तऐवजाच्या अंमलबजावणीच्या पुराव्याबद्दल आहे. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीनं हे कलम फार महत्वाचं आहे. म्हणून चला ह्याचा सविस्तर अभ्यास करूया. आता विचार करा, एक अशी परिस्थिती आहे की कोर्टात एका खूप महत्वाच्या डॉक्युमेंटवर संपूर्ण केस अवलंबून आहे आणि ज्या साक्षीदाराने ते डॉक्युमेंट साक्षांकित केलंय तोच साक्षीदार कोर्टात येऊन उलटतो, म्हणजे साक्ष फिरवतो. मग आता काय? अशा परिस्थितीत त्या डॉक्युमेंटची व्हॅल्यू कशी सिद्ध करायची? ही एक खूप कॉमन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे आणि आपलं भारतीय साक्ष अधिनियम याचं कलम 70 बरोबर ह्याच समस्येवर एक कायदेशीर उपाय देतं. तर हे आहे कायद्यातलं मूळ कलम. बघा, सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो की फक्त एखादा साक्षांकित साक्षीदार म्हणाला की मी हे डॉक्युमेंट बनवताना नव्हतो किंवा मला काही आठवत नाहीये म्हणून ते डॉक्युमेंट काही लगेच रद्द होत नाही. कायदा म्हणतो की अशा परिस्थितीत सुद्धा त्या पार्टीला इतर पुरावे सादर करून ते डॉक्युमेंट खरं आहे हे सिद्ध करण्याची एक संधी दिली जाते. चला तर मग आता ह्या कलमातले महत्वाचे घटक कोणते आहेत ते आपण तोडून समजून घेऊया. म्हणजे हे कलम नक्की कुठल्या परिस्थितीत लागू होतं आणि त्यातल्या मुख्य गोष्टी काय आहेत हे आपल्याला स्पष्ट होईल. तर बघा, हे कलम मुख्यत्वे 2 परिस्थितीत कामाला येतं. पहिली सिच्युएशन म्हणजे जेव्हा साक्षीदार सरळ नकार देतो. तो म्हणतो की मी सही केलीच नाही. यालाच आपण हॉस्टाईल विटनेस किंवा प्रतिकूल साक्षीदार म्हणतो. आणि दुसरी सिच्युएशन आहे जेव्हा साक्षीदार म्हणतो की मला काही आठवत नाहीये. खूप काळ लोटल्यामुळे किंवा त्याची मेमरी कमजोर असल्यामुळे असं होऊ शकतं. महत्वाचे हे आहे की या दोन्ही परिस्थितीत कलम 70 लागू होतं आणि मग इतर पुराव्यांचा दरवाजा उघडतो. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की ठीक आहे, मुख्य साक्षीदार तर फिरला, मग आता ते डॉक्युमेंट सिद्ध कसं करायचं? तर याचं उत्तर आपल्याला कलम 70 मध्येच मिळतं. कायदा स्पष्ट सांगतो की अशा वेळी इतर पुराव्याद्वारे तुम्ही ते सिद्ध करू शकता. पण मग हा इतर पुरावा म्हणजे नक्की काय? यात काय काय येऊ शकतं? तर बघा, यात बऱ्याच गोष्टी येतात.
जसं की ज्या व्यक्तीने ते डॉक्युमेंट बनवलं आहे त्याची सही किंवा हस्ताक्षर तपासणं, किंवा गंमत म्हणजे जो साक्षीदार फिरलाय ना त्याचंच हस्ताक्षर दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्युमेंटशी ताडून बघणं, किंवा मग डॉक्युमेंट बनवताना तिथे हजर असलेल्या दुसऱ्या लोकांची साक्ष घेणं. एवढंच नाही तर हँडरायटिंग एक्सपर्टचा रिपोर्ट, केसची संबंधित परिस्थितीजन्य पुरावा, किंवा ज्याने डॉक्युमेंट बनवलंय त्याने स्वतः दिलेली कबुली, हे सगळं इतर पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. चला, हे कलम अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. हे उदाहरण परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. समजा कोर्टात एका मृत्यूपत्राची म्हणजे विलची वैधता सिद्ध करायची आहे. आपल्याला माहिती आहे की कायद्यानुसार विल सिद्ध करायला कमीत कमी एका अटेस्टिंग विटनेसची साक्ष लागतेच. पण या केसमध्ये काय होतंय, जो एक साक्षीदार आहे तोच कोर्टात येऊन सांगतो की मी यावर सही केलीच नाही. आता ऐकायला तर असं वाटतं की बापरे, केस इथेच संपली. पण थांबा, इथेच कलम 70 पिक्चरमध्ये येतं. ते या केसला कसं वाचवतं ते बघा. स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पहिलं, साक्षीदार नकार देतो. मग दुसरं, ज्या पार्टीला ते विल सिद्ध करायचंय ती पार्टी इतर पुरावा कोर्टात सादर करते. तिसरं, ती पार्टी एक्सपर्ट्सच्या मदतीने मृत्यूपत्र करणाऱ्याची सही खरी असल्याचं सिद्ध करते. चौथं, ते फिरलेल्या साक्षीदाराचं हस्ताक्षर सुद्धा खरं आहे हे सिद्ध करतात. आणि जर हे सगळे पुरावे व्यवस्थित सादर झाले तर 5व्या स्टेपमध्ये कोर्ट त्या साक्षीदाराची साक्ष बाजूला सारून ते मृत्यूपत्र वैध आहे असं मान्य करू शकतं. बघा किती महत्वाचं आहे हे कलम. चला, आता या कलमावर आधारित काही महत्वाचे कोर्टाचे निर्णय बघूया. या केस लॉजमुळे या कलमाचा अर्थ आणि त्याचा वापर आपल्याला अजून जास्त स्पष्ट होईल. ह्यातली एक खूप महत्वाची केस आहे, जानकी नारायण भोईर विरुद्ध नारायण नामदेव कदम. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की जर एखादा अटेस्टिंग विटनेस डॉक्युमेंटची अंमलबजावणी सिद्ध करू शकला नाही तर कायद्याने परवानगी दिलेल्या इतर पुराव्यांच्या आधारे ते डॉक्युमेंट सिद्ध करण्याची संधी दिलीच पाहिजे. या निर्णयामुळे कलम 70चं तत्व आणखीनच पक्कं झालं. अगदी असंच बेंगा बेहरा विरुद्ध ब्रजकिशोर नंदा ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने हेच तत्व पुन्हा एकदा सांगितलं. कोर्टाने काय म्हटलं की जरी साक्षांकित साक्षीदार हॉस्टाईल झाला म्हणजे प्रतिकूल झाला किंवा त्याने सपोर्ट नाही केला तरी सुद्धा स्वतंत्र पुराव्यांच्या आधारे डॉक्युमेंट सिद्ध करता येतं. बरं, आता जे विद्यार्थी जुन्या कायद्याचा सुद्धा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी नवीन आणि जुन्या कायद्यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं जे आपला कलम 70 आहे ते जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 71 सारखंच आहे. तरतुदीमध्ये कोणताही बदल नाही, फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. आधी 71 होता, आता 70 झाला आहे. चला, आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेच्या दृष्टीनं हे कलम कसं महत्वाचं आहे आणि काही महत्वाच्या टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला डायरेक्ट सेक्शन नंबरवर किंवा त्याच्या मुख्य उद्देशावर प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये यावर एक शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते किंवा हॉस्टाईल विटनेसवर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की फक्त साक्षीदार फिरला म्हणजे डॉक्युमेंट खोटं ठरत नाही, त्याला सिद्ध करण्याचे इतर मार्ग उपलब्ध आहेत. ठीक आहे, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, सेक्शन नंबर 70 भारतीय साक्षी अधिनियम 2023. दुसरी, याचा मुख्य कॉन्सेप्ट काय आहे, तर साक्षांकित साक्षीदार फिरला किंवा विसरला तर इतर पुराव्याने डॉक्युमेंट सिद्ध करता येतं. आणि तिसरी गोष्ट, हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी खूप खूप महत्वाचं आहे. न्यायपालिका, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अशाच माहितीपूर्ण आणि परीक्षेला उपयोगी पडणाऱ्या विश्लेषणांसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. चला, आजच्या चर्चेची सुरुवात एका इंटरेस्टिंग प्रश्नानं करूया. जरा विचार करा. समजा एखादं डॉक्युमेंट आहे आणि त्यावर साक्षीदाराची सही पण आहे, तर मग ते डॉक्युमेंट कोर्टात सिद्ध करण्यासाठी त्या साक्षीदाराला बोलवणं कंपल्सरी आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला या सेशनमधून मिळणार आहे. तर आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 71 अगदी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. हे कलम आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सबद्दल, म्हणजेच दस्तऐवजी पुराव्याविषयी. आणि हो, ज्युडिशियरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीनं हे कलम समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला, सगळ्यात आधी बघूया की कायद्यात नक्की काय लिहिलंय. कलम 71 असं म्हणतं की ज्या डॉक्युमेंटला कायद्यानुसार अटेस्ट करणं म्हणजे साक्षांकित करणं गरजेचं नाहीये, त्यावर जरी साक्षीदाराची सही असली तरी ते डॉक्युमेंट असं सिद्ध केलं जाऊ शकतं जसं काही त्यावर सही नाहीये.
आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर त्या साक्षीदाराला कोर्टात बोलवायची अजिबात गरज नाही. हे कलम नीट समजून घ्यायचं असेल तर त्यातले 3 महत्त्वाचे शब्द आपल्याला बघावे लागतील. पहिला आहे साक्षांकित दस्तऐवज, म्हणजे सिंपली ज्या डॉक्युमेंटवर साक्षीदाराची सही आहे. दुसरा शब्द आहे कायद्यानुसार आवश्यक नाही, म्हणजे काही डॉक्युमेंटसाठी कायद्यानं साक्षीदार लागतोच असं नाही, तुम्ही तुमच्या इच्छेने सही घेतली आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग साक्षांकित नसल्याप्रमाणे सिद्ध करणे. याचा अर्थ काय? तर तो दस्तऐवज सिद्ध करायची प्रोसेस सोपी होते, साक्षीदाराला बोलवण्याची गरज पडत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की कायद्यात अशी तरतूद का केली असेल? तर यामागचा मुख्य उद्देश आहे कोर्टाची प्रक्रिया सोपी करणं. विचार करा, जर प्रत्येक डॉक्युमेंटवरच्या ऐच्छिक सहीसाठी आपण साक्षीदारांना कोर्टात बोलवत बसलो तर काय होईल? केस उगाच लांबेल, वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाईल. हीच गुंतागुंता टाळण्यासाठी आणि कोर्टाचा महत्त्वाचा वेळ वाचवण्यासाठी हे कलम खूप उपयोगी ठरतं. अच्छा, मग साक्षीदाराला बोलवायचं नाही तर मग ते डॉक्युमेंट कोर्टात कसं सिद्ध करायचं? त्यासाठी काही पर्याय आहेत. पहिला, ज्या व्यक्तीने ते डॉक्युमेंट बनवलं आहे म्हणजे एक्झिक्युटंट, त्याची सही खरी आहे हे सिद्ध करा. दुसरा मार्ग, ज्याच्या विरोधात तो दस्तऐवज वापरला जातोय त्यानेच जर ते मान्य केलं तर प्रश्नच मिटला. आणि तिसरा पर्याय म्हणजे हँडरायटिंग एक्सपर्टचं ओपिनियन घेणं किंवा इतर तोंडी साक्षी पुराव्यांचा वापर करणं. चला, हेच आपण एका उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे एकदम क्लिअर होईल. समजा अने बला 1 लाख रुपये कर्ज दिलं. दोघांनी एक कर्ज करार बनवला आणि त्यावर त्यांचे मित्र क आणि ड यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. आता लक्षात घ्या, आपल्या कायद्यानुसार अशा साध्या कर्ज करारासाठी साक्षीदाराची सही कंपल्सरी नसते. मग उद्या जर काही वाद झाला आणि प्रकरण कोर्टात गेलं तर अला तो करार सिद्ध करण्यासाठी फक्त ब ची सही खरी आहे हे दाखवावं लागेल. त्याला क आणि ड यांना साक्षीदार म्हणून कोर्टात बोलवण्याची अजिबात गरज नाही. आणि हो, हे जे आपण बोलतोय याला सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वाच्या केस लॉचा आधार आहे. केसचं नाव आहे कुमार हरिश्चंद्र सिंघदेव विरुद्ध बंसीधर मोहंती. या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की ज्या डॉक्युमेंटला कायद्यानं अटेस्टेशनची गरज नाही ते साक्षीदारांना न बोलावता इतर पुराव्यांच्या आधारे सिद्ध केलं जाऊ शकतं. त्यामुळे या कलमाचा अर्थ अधिकच पक्का होतो. जे विद्यार्थी नवीन आणि जुन्या कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची माहिती. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं हे जे कलम 71 आहे ते जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मधल्या कलम 72 सारखंच आहे, फक्त सेक्शन नंबर बदलला आहे, बाकीची तरतूद तशीच आहे, हे लक्षात ठेवा. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघूया. ज्युडिशियरी प्रिलिम्समध्ये यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की ही तरतूद कोणत्या कलमात आहे. आणि मेन्स परीक्षेत तुम्हाला एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस दिली जाऊ शकते, जसं आपण ते कर्ज कराराचं उदाहरण पाहिलं आणि त्यावर आधारित प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे दोन्हीसाठी तयारी ठेवा. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, कलम क्रमांक 71. दुसरं, मुख्य तत्व, जर साक्षांकन ऐच्छिक असेल तर साक्षीदाराला बोलवणं बंधनकारक नाही. आणि तिसरं, हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. न्यायपालिका, APO आणि इतर कायदेविषयक परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या एका साध्या सहीमध्ये म्हणजे सिग्नेचरमध्ये किती मोठी कायदेशीर ताकद लपलेली असते? हो, ती एक सहीच ठरवते की एखादं डॉक्युमेंट कायदेशीर आहे की नाही. तर आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या अशाच एका जबरदस्त कलमाबद्दल बोलणार आहोत, कलम 72. आणि हो, ज्युडिशरी आणि APO परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हे कलम समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा बघूया. आपण सुरुवात करू कलम 72च्या परिचयाने. मग त्यातील महत्त्वाचे शब्द समजून घेऊ. त्यानंतर कोर्टात हे कलम प्रत्यक्षात कसं वापरलं जातं यावर आलेले सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निकाल काय आहेत, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे, आणि शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स. या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 72च्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की हे कलम इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. आता बघा, कोर्टात अनेकदा एक अगदी साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की ही सही खरी आहे का, किंवा हे जे काही लिहिलेलं आहे ते खरंच त्याच व्यक्तीचं आहे का ज्याचं नाव घेतलं जाते. तर कलम 72 याच कठीण प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी न्यायालयाला एक अतिशय स्पष्ट आणि कायदेशीर मार्ग दाखवतं. बघा, ही आहे या कलमाची सगळ्यात महत्त्वाची लाईन.
आता कायद्याची भाषा थोडीशी किचकट वाटू शकते, पण याचा अगदी सोपा अर्थ काय आहे माहितीये? जेव्हा एखाद्या सही किंवा हस्ताक्षरावर वाद निर्माण होतो, म्हणजे शंका घेतली जाते, तेव्हा कोर्ट काय करतं? कोर्ट त्या वादग्रस्त सहीची किंवा हस्ताक्षराची तुलना त्याच व्यक्तीच्या अशा सहीशी करतं जी ऑलरेडी खरी आहे, जेन्युइन आहे, हे सिद्ध झालेलं आहे. सोपं आहे की नाही? ओके, तर आता या कलमामध्ये जे महत्त्वाचे शब्द वापरले आहेत ना, त्यांचे अर्थ आपण व्यवस्थित समजून घेऊया. चला, या कलमाचा जो पाया आहे ते 4 महत्त्वाचे शब्द आपण पटकन समजून घेऊ. हे शब्द कळले की अख्खं कलम समजायला सोपं जातं. पहिलं म्हणजे स्वाक्षरी, म्हणजे आपली सही. दुसरं हस्ताक्षर, म्हणजे आपली लिहिण्याची स्टाईल. तिसरं शिक्का, म्हणजे जो ऑफिशियल सील असतो तो. आणि चौथं बोटांचे ठसे, म्हणजे फिंगरप्रिंट्स. ह्या 4ही गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या हे तपासण्यासाठी या कलमाचा वापर होतो. ठीक आहे, कायदा तर आपण समजून घेतला, पण आता कोर्टात प्रत्यक्ष काम करताना न्यायालय याचा वापर कसा करतं आणि महत्त्वाचं म्हणजे या कलमाअंतर्गत न्यायालयाला कोणते विशेष अधिकार मिळतात ते पाहूया. बरं, कायद्याची थिअरी तर समजली, पण समजा एखादी केस प्रत्यक्ष कोर्टात उभी राहिली तर हे सगळं काम कसं करतं? न्यायालय नक्की काय पावलं उचलतं? न्यायालयाची प्रक्रिया तशी सोपी आणि अगदी लॉजिकल आहे. सगळ्यात आधी ज्या कागदपत्रावर वाद आहे ते कोर्टात सादर होतं. मग त्याची तुलना खऱ्या नमुन्याशी केली जाते. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. न्यायालयाला हा अधिकार आहे की ते कोर्टात हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुलनेसाठी लगेचच्या लगेच एक नवीन सही किंवा हस्ताक्षराचा नमुना द्यायला सांगू शकतं. हा न्यायालयाचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अधिकार आहे, ज्यामुळे सत्य शोधायला खूप मदत होते. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की कोर्टात एका चेकवरून मोठा वाद सुरू आहे. एक व्यक्ती ठामपणे म्हणतीये, ही सही माझी नाहीच, माझ्यासोबत फ्रॉड झालाय. मग न्यायालय काय करेल? कलम 72 वापरून न्यायालय सगळ्यात आधी बँकेतल्या त्या व्यक्तीच्या सहीच्या नमुन्यासोबत चेकवरची सही ताडून बघेल. एवढंच नाही तर न्यायाधीश त्या व्यक्तीला तिथेच कोर्टात सगळ्यांसमोर सही करून दाखवायला सांगू शकतात, जेणेकरून दूध का दूध और पाणी का पाणी लगेच होऊन जाईल. कायदा काय म्हणतो हे तर आपण पाहिलं, पण आपलं सर्वोच्च न्यायालय त्याचा अर्थ कसा लावतं हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला, काही महत्त्वाचे खटले पाहूया. या विषयामधला एक अत्यंत महत्त्वाचा खटला म्हणजे मुरारीलाल विरुद्ध मध्य प्रदेश राज्य. या केसने या कलमाचा वापर कसा करायचा यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिली आहेत. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने खूप महत्त्वाचा सिद्धांत मांडला. तो म्हणजे न्यायालयाला स्वतः हस्ताक्षरांची तुलना करण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण हे काम अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे. कोर्टाने असं का म्हटलं? कारण न्यायाधीश काही हँडरायटिंग एक्सपर्ट्स नसतात, त्यामुळे चुकीचा निष्कर्ष निघण्याचा धोका असतो. म्हणूनच तज्ज्ञांचं मत घेणं हे नेहमीच जास्त सुरक्षित आणि योग्य मानलं जातं. दुसरी महत्त्वाची केस आहे राज्य विरुद्ध पालीराम. या केसने न्यायालयाच्या त्या अधिकाराला आणखी बळ दिलं, ज्यानुसार न्यायालय खटल्यादरम्यान कोणालाही हस्ताक्षराचा नमुना द्यायला सांगू शकतं. यामुळे काय होतं तर पुरावे गोळा करण्याची आणि सत्य शोधण्याची न्यायालयाची ताकद आणखी वाढते आणि केसच्या प्रक्रियेला गती मिळते. हे जे नवीन कलम आहे ते जुन्या कायद्यातीलच एका तरतुदीची जागा घेतं, त्यामुळे या दोन्हींमधला संबंध समजून घेणं परीक्षेसाठी गरजेचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो नवीन कायदा आहे म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023, त्याचा कलम 72 हे जुन्या कायद्याच्या म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 73 सारखंच आहे. फक्त नंबर बदललाय, बाकी गाभा तोच आहे. आणि हे लक्षात ठेवणं परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जुना आणि नवीन सेक्शन नंबर काय आहे असा प्रश्न हमखास विचारला जातो. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचं सार काढूया आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते पाहूया. आता परीक्षेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. प्रिलिम्स परीक्षेत तुम्हाला थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो, तर मेन्स परीक्षेत यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न किंवा शॉर्ट नोट लिहिण्यास येऊ शकते, त्यामुळे त्या अनुषंगाने तयारी करून ठेवा. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. या कलमाबद्दल 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पहिली, कलम नंबर आहे 72. दुसरी, मूळ संकल्पना आहे विवादास्पद सहीची खऱ्या सहीशी तुलना करणे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, कोर्टात हजर असलेल्या व्यक्तीला नवीन नमुना द्यायला सांगण्याचा न्यायालयाचा विशेष अधिकार. तर आजसाठी एवढंच. न्यायव्यवस्था, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेतील विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्कीच जोडलेले रहा. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर चर्चा करणार आहोत. हो, कलम 73.
आजच्या डिजिटल युगात जिथे आपण प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन व्यवहारांवर अवलंबून आहोत, तिथे हे कलम समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण कलम 73च्या ओळखीपासून सुरुवात करून त्याच्या विश्लेषणाकडे जाऊ, प्रत्यक्ष कोर्टात त्याचा वापर कसा होतो ते पाहू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय तयारी करायची हे देखील समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. नक्की हे कलम 73 आहे तरी काय आणि त्याची आजच्या काळात गरज का आहे हे आपण आधी समजून घेऊया. तर आपण बोलतोय भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 73 बद्दल, जे प्रकरण 5 म्हणजेच दस्तऐवजी पुराव्याविषयी या भागात येतं. आता बघा, आजकाल ईमेल्स, कॉन्ट्रॅक्ट्स सर्रास वापरले जातात. मग अशावेळी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सची सत्यता सिद्ध करणं हे किती महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणूनच न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी हे कलम खूप खूप महत्त्वाचं ठरतं. आता कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या कलमामुळे न्यायालयाला एक अधिकार मिळतो. कोणता अधिकार? तर एखादी डिजिटल सही खरी आहे की नाही आणि ती त्याच व्यक्तीने केली आहे का जिचं नाव तिथे आहे, हे तपासल्याचा अधिकार. बस, इतकं सोपं आहे हे. चला, आता आपण या तरतुदीला थोडं आणखी खोलात जाऊन पाहूया. यातले महत्त्वाचे कायदेशीर शब्द कोणते आहेत आणि त्याची रचना कशी आहे हे समजून घेतल्यावर आपल्याला याचा खरा अर्थ स्पष्ट होईल. ह्या कलमामध्ये काही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे डिजिटल स्वाक्षरी. ही आपल्या हाताने केलेल्या सहीचाच एक सुरक्षित इलेक्ट्रॉनिक अवतार आहे असं समजा. मग येतं प्रमाणन प्राधिकरण म्हणजे सर्टिफाईंग अथॉरिटी, जी हे प्रमाणपत्र जारी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पब्लिक की. याला आपण आपल्या घराच्या पत्त्यासारखं समजू शकतो. पत्ता सगळ्यांना माहीत असतो, पण पत्र उघडण्याची चावी म्हणजे प्रायव्हेट की फक्त आपल्याकडेच असते. पब्लिक की फक्त स्वाक्षरी खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी वापरली जाते. बरं, मग कोर्टात ही प्रक्रिया नेमकी कशी चालते? समजा एक डिजिटल सही केलेला कागद कोर्टात आला. त्यावर कोणीतरी आक्षेप घेतला की ही सही खोटी आहे. मग न्यायालय काय करेल? ते सरळ सर्टिफाईंग अथॉरिटीला ते सर्टिफिकेट सादर करायला सांगेल आणि मग पब्लिक की वापरून त्याची सत्यता तपासेल. आता थिअरी तर झाली, पण प्रत्यक्ष कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं आणि यावर काही महत्त्वाचे निकाल आहेत का? चला पाहूया. चला, एक प्रॅक्टिकल सिच्युएशन इमॅजिन करूया जी तुमच्या परीक्षेमध्ये प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन म्हणून येऊ शकते. समजा 2 कंपन्यांमध्ये एका ऑनलाईन करारावरून वाद झाला आहे. तर होतं काय की ब पक्ष नंतर कोर्टात जाऊन म्हणतो की हा करार खरा नाही. मग अशावेळी न्यायालय काय करेल? न्यायालय कलम 73 खाली आपले अधिकार वापरून सर्टिफाईंग अथॉरिटीला बोलावेल आणि पब्लिक कीद्वारे सही खरी आहे की खोटी हे तपासून वाद मिटवेल. बघा, किती प्रभावी प्रक्रिया आहे ही. टाटा कन्सल्टन्सीजच्या या प्रसिद्ध केसमध्ये न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला. तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सची पडताळणी करण्यासाठी कायद्याने जी तांत्रिक आणि कायदेशीर यंत्रणा दिली आहे तिचे महत्त्व खूप जास्त आहे. ह्या केसमध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच केलं की जर कायद्याने सांगितलेल्या योग्य प्रक्रियेचं पालन केलं असेल तर डिजिटल सही असलेल्या कागदपत्रांना पुराव्यामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि ते पूर्णपणे स्वीकारले पाहिजेत. प्रत्येक कायद्यामागे काही मूलभूत तत्त्व असतात. आता आपण या कलमाच्या मागच्या कायदेशीर तत्वांकडे वळूया. याची सुरुवात एका महत्त्वाच्या कायदेशीर सूत्राने करू. हे एक लॅटिन सूत्र आहे, फॉल्सिस इन उनो, फॉल्सिस इन ओमनिबस. याचा साधा सरळ अर्थ आहे, एका बाबतीत खोटं तर सगळ्या बाबतीत खोटं. याचा आपल्या आजच्या विषयाशी संबंध असा आहे की जर पुराव्याचा एक छोटासा भागही खोटा ठरला तर संपूर्ण पुराव्यावरच शंका घेतली जाऊ शकते. म्हणूनच डिजिटल स्वाक्षरीच्या बाबतीत इतकी काळजीपूर्वक पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणताही कायदा एकटा नसतो, तो इतर कायद्यांशी जोडलेला असतो. तर मग कलम 73 हे इतर तरतुदींपेक्षा वेगळं कसं आहे आणि त्याचं पुरावा कायद्यातलं स्थान काय आहे ते पाहू. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे पारंपरिक सही, ज्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञ आणि कागदी दस्तऐवज लागतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली डिजिटल सही, जिच्या पडताळणीसाठी अधिक तांत्रिक आणि सुरक्षित अशी पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरची पद्धत वापरली जाते. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही एक चूक बरेच विद्यार्थी करतात. कलम 73 हे फक्त पुरावा कसा सिद्ध करायचा याची प्रक्रिया सांगतं. यात कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद नाही.
ही एक प्रोसिजरल म्हणजे प्रक्रियात्मक तरतूद आहे, सबस्टँटिव्ह नाही. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तुमची परीक्षेची तयारी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कलमाकडे कसं बघायचं ते पाहू. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवाल? प्रिलिम्ससाठी तुम्हाला सरळ कलम क्रमांक किंवा त्याचा उद्देश विचारला जाऊ शकतो आणि मेन्ससाठी एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर आधारित प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन किंवा कलम 67 ते 72 सोबत याची तुलना करायला सांगितली जाऊ शकते. त्यामुळे दोन्हीसाठी तयार रहा. चला तर आज आपण जे काही शिकलो त्याची एक जलद उजळणी करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. हे आहे कलम 73. 2. याचा मुख्य उद्देश आहे डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी करणं. आणि 3. हे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यायपालिका, APO आणि इतर कायदेशीर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन कायदेशीर संकल्पनेसह. धन्यवाद. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.